नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 30 मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती गुढीपाडवा निमित्त. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. बघा, सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना, त्यासोबतच तुमच्या सर्व परिवाराला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे जे आहेत ते वाटप होत आहेत. आता हे पैसे कुणाला जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, पुन्हा 3,000 रुपये जे आहेत ते जमा होऊ शकतात. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच एप्रिलचा जो हप्ता आहे, तर एप्रिलचा हप्ता वाटप 2100 रुपयांच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी, लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्याही गावरानी व सोप्या भाषेत, अतिशय सोप्या भाषेत, गावरानी भाषेत मी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला सांगत असतो. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींनी, लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी, लगेच पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. त्यासोबतच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी, बघा, छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासोबतच हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता महत्त्वाचे अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. म्हणजेच आजपासूनच हा जो काही लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आजच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर आज तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा केले जाऊ शकतात. बघा, शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जी रक्कम आहे ती रक्कम आज जमा होणार आहे. आता ही जी काही रक्कम आहे ती किती रुपये असेल तर बघा, 2,000 रुपये. 2,000 रुपये ह्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना जमा होईल. आता भरपूर महिला भगिनी असतात, त्यांच्या नावे पण शेती असते, म्हणजेच त्यांच्या नावावर पण शेती असते, त्या भगिनी पण शेती करत असतात. तर त्या भगिनींना पण हे पैसे मिळू शकतात. कशी माहिती, काय माहिती ती बघा. या संदर्भातील माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील अपत्ये अशी 2,000 रुपये प्रति हप्ता, याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये त्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा केले जातात. बघा, 6,000 रुपये केंद्र शासनामार्फत PM किसान योजनेचे येतात. बघा, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राज्यात जी आहे ती सुरू करण्यात आली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर PM किसान योजना, बघा, PM किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 6,000, असे 12,000 रुपये, असे 12,000 रुपये तुम्हाला मिळत असतात. वर्षाला 12,000 रुपये. बघा, तरी या योजनेमध्ये PM किसान योजनेचे प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6,000 रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12,000 रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे. बघा, 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला तुम्हाला 12,000 रुपयांचा जो लाभ आहे तो देण्यात येत आहे सरकारमार्फत. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकूण 5 हप्ते देण्यात आलेले आहेत. राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8,961.31 कोटींचा लाभ आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या हस्ते माहे डिसेंबर 2024 ते माहे मार्च 25पर्यंत म्हणजेच 25 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता वितरित करण्यात आला आहे। या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम 1967.12 कोटीचा निधी जो आहे तो लाभ वितरित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने PM किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थींना लाभ अदायगीचे नियोजन केलेले आहे। त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्त्याच्या सुमारे रक्कम 2,169 कोटी रुपये लाभ आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। म्हणजेच बघा जमा करण्यात येत आहे, पाहू शकता खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे। 2,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। आता ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, ज्यांना आलेले त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। आता जर आपण पाहिलं तर बघा वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला मिळतात। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींचे 2100 रुपयांच्या संदर्भात काय माहिती बघा, तर बघा ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात, बरोबर आहे। आता 2100 रुपये कधी होतील त्या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे। काय माहिती पाहूया बरं, तर पहा गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती। आतापर्यंत एकूण 9 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे। तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे। मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे। बघा योजना 5 वर्ष सुरू राहील असं सरकारने सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायचं नाही। दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला दिले जातील असं सांगण्यात आलं होतं। बघा आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पण 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, पैसे पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचं। 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत, सरकार तुम्हाला देणार आहे, पण त्यासाठी काही वेळ आहे। आता तो वेळ किती लागेल, कधीपासून तुम्हाला घोषणा होईल त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत। ज्यावेळेस घोषणा होईल त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात होणार आहे। बघा याबाबत बोलताना सर्व सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही। राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली होती। आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत असं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं। बघा कालच त्यांनी ही माहिती दिली आहे, 2100 रुपये देण्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितले की राज्याची आर्थिक ताकद वाढली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील म्हणून। तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।